नमस्कार मैत्रिणींनो, कविता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहे इडली चटणी। आज आपण बनवणार आहे इडलीसाठी सुक्या खोबऱ्याची चटणी। ही सुका खोबरं आहे, हे खिसलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट 1 वाटी भरून आणि 1 वाटी भरून खोबऱ्याचं किस। या 6 मिरच्या कट करून घेतल्यात। मीठ, मोहरी, कोथिंबीर। चला तर मग पाहूया रेसिपी। हे सगळं साहित्य आपण मिक्सरला लावून घेऊया आणि हे मोहरी आणि तेल फोडणीसाठी वापरूया। हे आपण सारण सगळं मिक्स करून अशा प्रकारे मिक्सरला वाटून घेऊया। याच्यात आपण 1 वाटी भरून पाणी टाकून छान पेस्ट बनवून घेऊया। हे पहा, हे कोथिंबीर, हे सगळं आपण याचं मिक्सरला वाटण बनवूया। आधी असंच वाटूया आणि नंतर 1 वाटी भरून पाणी टाकूया। फोडणीसाठी 2 मिरच्या, कढीपत्ता घेतलाय आणि हे जे दही आहे ना 2 चमचे, हे पण या वाटणामध्ये टाकून वाटूया। म्हणजे इडली बरोबर खायला आंबट आंबट दही खूप छान लागते। चला एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। हे पहा, छान वाटून घेतले। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। छान झाली आहे इडलीसाठी खाण्यासाठी चटणी। इडली चटणी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा। आता याला आपण वरून फोडणी तयार करूया। चटणी तयार आहे। आता आपण याच्यात मीठ मिक्स करून घेतले, फक्त तडका टाकून घेऊया। चला तर मग फोडणी तयार करून घेऊया चटणीसाठी। 1 माप तेल टाकले अंदाजे, जो आपल्या तेलात माप असतोय। त्यानंतर ही 1 चमचा भरून मोहरी टाकून घेते। 5-6 कढीपत्ते, या 2 मिरची कट करून घेतलेल्या तयार करून घेऊया। फोडणी आणि 1 चिमूटभर असा हिंग टाकून घेऊया। चटणी खूप छान तयार होते। खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी आवडली तर जरूर लाईक करा। आता आपण तडका टाकून घेऊया। आता खूप छान फोडणी आपली तयार होते। गॅस बंद करून घेऊया आणि आपण हे जे आहे ना चटणी याच्यात हे टाकून घेऊया। खूप छान झालेली आहे आपली इडली सोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे। चटणी व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा। मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय।